वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी सुपरफास्ट 50 प्रश्न या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो. कारण की जशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 23 नोव्हेंबर 2025 रोजी पेपर 1 आणि पेपर 2 मराठी विषयात पाहायला मिळणार आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय फास्ट आणि स्मार्ट लर्निंग करणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात. तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जवळपास 20 मिनिटात आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात. तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि मराठी भाषेचे शिवाजी कोण. तर हे बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. तर हे बघा मित्रांनो, य र ल हे काय असणार आहे या ठिकाणी अर्धस्वर असणार आहे. परंतु वो जे असेल मित्रांनो, य र ल व, हो बरोबर, ए जे असेल ते आपला अर्धस्वर नव्हे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की खालीलपैकी फक्त रसस्वरांचा गट कोणता. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, रसगट असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न विचारलेला आहे की गो प्लस ईश्वर एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन खाली दिलेले आहे की ग धनेश्वर म्हणजे काय. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे पर्याय क्रमांक 2 असेल गवीश्वर हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे की स्वर संधीच्या खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता हे बघा मित्रांनो, स्वर संधी संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर स्वर संधी कशा प्रकारे तयार केली जाते. तर स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की तन्मय शब्दातील संधी सोडवा. आता हे बघा मित्रांनो, योग्य पट शब्द ओळखा. तर तन्मय कशा प्रकारे म्हणजे संधी विग्रह कशा प्रकारे आपण करू शकतो. ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल तत् प्लस मय हे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 पैकी भाववाचक नाम कोणता. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. श्रीमंती हे काय असणार आहे, आपला भाववाचक नाम या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे बघा, प्रश्न विचारलेला आहे की पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते. तर हे बघा मित्रांनो, पुन्हा आपल्याला काय आहे, भाववाचक नाम या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि कीर्ती जे असणार आहे मित्रांनो ते काय असणार आहे, भाववाचक नाम या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 अनेकवचनी शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, अनेकवचनी शब्द कोणता. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, बिया, गठ्ठा, कांदा, तारीख. तर यापैकी जे अनेकवचनी शब्द असणार आहे ते असणार आहे बिया. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे मित्रांनो. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला आत्ताच जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेवर तुम्हाला मिळणार आहे. तर हे बघा, फक्त या ठिकाणी 4 मिनिट झाले आहे मित्रांनो आणि जवळपास आपण 10 प्रश्न पूर्ण केलेले आहे. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की सलील
या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हे बघा सलील या शब्दासाठी जे योग्य समानार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे नीर, म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 शब्द दिलेले आहे आणि यापैकी एकवचनी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर तडे हे काय असणार आहे मित्रांनो, एकवचनी शब्द या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. तर हे बघा पोर हे जे शब्द असणार आहे मित्रांनो ते तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो. तर हे बघा मित्रांनो पुस्तक हे शब्द जे असणार आहे ते नपुंसक लिंग असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. उन्हून म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 पंचमी विभक्ती काय असेल, आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. पुढचा जे प्रश्न आहे की 16वा दादा पायी चालत आले या वाक्यातील पायी या सप्तमी विभक्तीच्या स्वरूपाचा कारकार्थ कोणता. हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. प्रश्न तुम्ही स्वतः वाचून घ्या आणि आन्सर सुद्धा या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल करण काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते. तर हे बघा मित्रांनो पुस्तकांना या शब्दासाठी जे योग्य सामान्य रूप असणार आहे ते असणार आहे पुस्तका, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर हे बघा आम्ही हे कोणते सर्वनाम आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. आता हे बघा मित्रांनो 12 राशी म्हणजे संख्या या ठिकाणी आलेली आहे, तर कोणता विशेषण होणार आहे, तर संख्यावाचक विशेषण असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न विचारलेला आहे की श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. तर हे बघा मित्रांनो क्रियापद आहे राहील, तर म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल रीती भविष्यकाल ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. नंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे की संस्कृतमध्ये क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात. MPSCच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो की संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आख्यात असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की वैभव पुस्तक वाचत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे बघा मित्रांनो वैभव काय करत आहे, तर पुस्तक वाचत आहेत, म्हणजे सकर्मक क्रिया असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न दिलेला आहे की खालील दिलेल्यापैकी कृदंत रूप ओळखा. आता हे बघा मित्रांनो खाली 4 शब्द दिलेले आहे आणि त्यापैकी कृदंत रूप कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि खाऊ काय असणार आहे, आपलं कृदंत रूप असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर हे बघा मित्रांनो लक्ष ठेवा की वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहे, तर क्रिया विशेषणाचे हे शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 आपण पाहणार आहोत. आता हे बघा प्रश्न क्रमांक 25 विचारलेला आहे की योग्य केवल प्रयोगी अव्ययाच्या पुढील वाक्यात उपयोग करा. आता हे बघा मित्रांनो डॅश डॅश केवढी गर्दी ही, हे बघा डॅश डॅश केवढी गर्दी ही, अशा प्रकारे एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्दाचा वापर करायचा आहे. तर हे बघा ब केवढी ही गर्दी, अशा प्रकारे हा वाक्य तयार होऊ शकतो मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 विचारलेला आहे की त्याने घट्ट पकडले अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कोणता प्रयोग आहे, तर हे बघा कर्मणी प्रयोग अकर्मक प्रयोग असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे सी असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की मुलांनी पालकांना घेऊन यावे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि प्रयोग कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे म्हणजे सकर्मक
भावे प्रयोग या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 विचारलेला आहे की मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे डॅश डॅश वाक्य आहे. तर हे बघा मित्रांनो, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे कोणते वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी आहे, संकेतार्थी आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 29 विचारलेला आहे की संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटांनी भरून गेले. अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याचा प्रकार कोणता, 4 ऑप्शन दिलेले आहे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य. तर हे बघा संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले म्हणजे सरळ वाक्य असणार आहे, केवळ वाक्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा. हे बघा मित्रांनो, 2 शब्द दिलेले आहे, एक आहे रक्तचंदन आणि दुसरा आहे कमलनयन. तर आपल्याला रक्तचंदन जरी माहीत नाही तर कमलनयन हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो की कर्मधारय समासाचे उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो ऑनली 10 मिनिटं झालेले आहे आणि आपण 30 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहोत. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 वा प्रश्न आहे की लक्ष्मीकांत या समासिक शब्दाचे योग्य विग्रह कोणता. तर हे बघा लक्ष्मीकांत या समासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता. तर हे बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 वा प्रश्न पेपर 1 मध्ये मागच्या वर्षी विचारला गेला होता की पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर हे बघा मित्रांनो, लहानपण देंगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. अशा प्रकारे एक काव्यपंक्ती दिलेली आहे आणि कोणता अलंकार आहे, तर हे बघा दृष्टांत अलंकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुन्हा एक अलंकार विचारलेला आहे की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, या पंक्तीत कवळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा कवळ या शब्दाचा अर्थ आहे घास, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34 वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, तत्सम शब्द कोणता, ऑप्शन दिलेले आहे घोडा, वृक्ष, चिमणी, टेबल. तर हे बघा वृक्ष हे काय असणार आहे, तत्सम शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 विचारलेला आहे की लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आले आहे. तर हे बघा मित्रांनो, लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आले आहे, तर पोर्तुगीज, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36 विचारलेला आहे की ओठ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर हे बघा मित्रांनो, ओठ हे जे शब्द असणार आहे ते तद्भव शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 दिलेला आहे ते काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 वा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे प्रश्न क्रमांक 37 विचारलेला आहे की पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात, या वाक्यातील उद्देश डॅश डॅश आहे. तर बघा मित्रांनो, पांढरे स्वच्छ दात, तर दात काय असणार आहे, आपला या ठिकाणी उद्देश असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38 विचारलेला आहे की उपसर्ग घटित शब्द ओळखा. आता बघा 4 शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यापैकी उपसर्ग घटित शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, आहार काय असणार आहे, हा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39 वा प्रश्न आहे की प्रत्यय साधित शब्द ओळखा. आता उपसर्ग नंतर प्रत्यय संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता. प्रत्येक प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आपण डायरेक्ट उत्तर या रिझनने पाहत आहोत की परीक्षेला आता फक्त 8 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही. तर हे बघा प्रत्यय साधित शब्द ओळखा, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि आस्थेवाईक, आवाज, जिव्हाळा किंवा पुण्य. तर हे बघा आस्थेवाईक हे काय असणार आहे, प्रत्यय साधित शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी डॅश डॅश हा शब्द अभ्यस्त शब्द नाही. ऑप्शन दिलेले आहे लाल, आडवा तिडवा, पिढा किंवा बाजार हाट. तर हे बघा मित्रांनो अभ्यस्त शब्द नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे, पिढा काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, जवळपास या
या ठिकाणी 14 मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि आपले 40 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। प्रश्न क्रमांक 41वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, प्रश्न विचारलेला आहे की चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती कोणती, तर हे बघा लक्षणा शब्दशक्ती असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न आहे की शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता, तर कुकर्म म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 43वा प्रश्न दिलेला आहे की पिकत घेतलेल्या आंब्यांची डॅश डॅश असते, तर हे बघा मित्रांनो पिकत घेतलेल्या आंब्याची काय असते, तर अढी असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न दिलेला आहे की ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द कोणता, तर हे बघा मित्रांनो ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द निराकार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 45वा प्रश्न आहे की अतिशय भांडखोर स्त्री या शब्दसमूहाबद्दल पर्यायवाची एक शब्द शोधा, तर हे बघा मित्रांनो अतिशय भांडखोर स्त्री या शब्दसमूहाबद्दल पर्यायवाची एक शब्द असणार आहे त्राटिका, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। हे बघा मित्रांनो तुमच्यासाठी शेवटची संधी आहे, परीक्षेपूर्वी हे क्वेश्चन सेट आणि हे नोट्स जे आहे ते तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। फक्त 399 मध्ये तुम्हाला ही सगळी सामग्री या ठिकाणी मिळणार आहे। त्यात हिंदीचे क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, बालमानसशास्त्र क्वेश्चन सेट, मराठीचे खूप खूप इम्पॉर्टंट 400 प्रश्न मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि समाजशास्त्र परिसर अभ्यास विषयासाठी 400 प्रश्न आणि नोट्स सुद्धा या ठिकाणी अपन देता आहोत मित्रांनो ओनली 399। और दोस्तों अगर आपका हिंदी सब्जेक्ट है, अगर आपने भाषा एक हिंदी ली है, तो आपको मैं बता रहा हूँ दोस्तों कि हमारे जो हिंदी के क्वेश्चन सेट है, पेपर 1 का हिंदी का क्वेश्चन सेट आपको 99 रुपये में मिलेगा, साथ ही साथ पेपर 2 का हिंदी का क्वेश्चन सेट आपको 99 रुपये में मिलेगा। दोस्तों कम से कम इसकी प्रैक्टिस कर ही आपने परीक्षा में जाना है। मैं बता रहा हूँ दोस्तों कि आपको जैसे के वैसे क्वेश्चन जो है परीक्षा परिषद की टीएटी की परीक्षा में देखने के लिए मिलेंगे। जिस तरीके से हमने अपने 10-10 क्वेश्चन सेट बनाए हैं दोस्तों हिंदी को पेपर 1 और पेपर 2 को लिए, क्योंकि जिस प्रकार के प्रश्न पत्रिका हमने बनाए हैं दोस्तों सेम टू सेम क्वेश्चन क्या है आपको परीक्षा में देखने के लिए मिलेंगे। 23 तारीख को शाम 7 बजे हम आपको जब आंसर की बताएंगे दोस्तों, तो तब मैं आपको बताऊंगा कि कितने क्वेश्चन जो है हमारे क्वेश्चन सेट में से परीक्षा परिषद ने टीएटी की परीक्षा में डाले हैं। दोस्तों मैं आपको बता रहा हूँ डेफिनेटली 20-22 क्वेश्चन आपको क्या है जैसे कि वैसे बिल्कुल परीक्षा में देखने के लिए मिलेंगे। इस बात की गारंटी हम परीक्षा से 8 दिन पहले भी आपको दे रहे हैं दोस्तों। तो अभी परचेस कीजिए, एक नंबर यहां पर दिया गया है आप देख सकते हैं, इस नंबर पर व्हाट्सअप कर आप जो है तुरंत दोस्तों, क्योंकि 50% ऑफ है, यहां पर कीमत भी कुछ नहीं रखी है दोस्तों, बिल्कुल फ्री में ये सारी चीजें आपको दे रहे हैं ऐसा आप समझेंगे, क्योंकि 99 रुपए कुछ भी नहीं होते हैं दोस्तों, लाखों रुपए लोग खर्चा कर देते हैं टीएटी परीक्षा पास होने को लेकर। आप लोगों को पता है 2018 और 2019 का एक किस्सा। चलिए आगे बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 46वां प्रश्न दिलेला आहे की पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ कोणता, तर हे बघा मित्रांनो कुठेही गेले तरी परिस्थिती सामान्यत सारखीच असते, याला ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 47 विचारलेला आहे की हळद लागणे या वाक्प्रचाराच्या पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे, तर हे बघा मित्रांनो विवाह, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 48 विचारलेला आहे की वाचाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा, तर हे बघा मित्रांनो वाचाळ या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, अबोल, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न विचारलेला आहे की पाणी ग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता, तर हे बघा मित्रांनो पाणी ग्रहण याचा जे समानार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे विवाह, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 50 खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, तर हे बघा मित्रांनो भार्या या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपला जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पत्नी, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट 50 प्रश्न मित्रांनो आपण 19 मिनिटमध्ये या ठिकाणी पाहिले आहोत। अतिशय सुपरफास्टपणे आपण हे प्रश्न या ठिकाणी एकत्रित केले होते मित्रांनो, आणि
फक्त 19 मिनिटमध्ये आपण हे 50 पत्र या ठिकाणी पूर्ण केलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे। 16 तारखेपर्यंत 50% ऑफ आपण या ठिकाणी देत आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला TAT पास होण्यासाठी म्हणजे तुम्हाला हे लाभ भेटेल। कारण जशा प्रकारे आम्ही क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, जशा प्रकारचे आमचे नोट्स आहे मित्रांनो, ते 100% म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा काही ना काही फायदा 100% मिळणार आहे मित्रांनो। आणि यावेळी TATच्या रिझल्ट जे आहे ते म्हणजे 10-12% पर्यंत तो जाऊ शकतो मित्रांनो, जशा प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहोत। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।